हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी मनोज तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल नागपूरमध्ये. तर आज आपण बघूया आपला जो चालू होता चॅप्टर नफा आणि तोटा हा बघूया. त्यामध्ये 4 टाईपचे क्वेश्चन झालेले आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. आता 4 नंतरचे समजा 5 समोर टाईप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही आज जर व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा, तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, तर चला चालू करूया आजचा आपला व्हिडिओ. तर आज आपण चालू करूया प्रकार 5 पासून. प्रकार 5 चा आजचा पहिला क्वेश्चन असा आहे की एक लाकडी पलंग एक लाकडी पलंग 5% तोट्याने विक्री होत होता. मात्र आता तो पलंग 10% नफ्याने विक्री होतो. त्यामुळे दुकानदारास पूर्वीपेक्षा 1950 रुपये जास्त मिळतात. तर पलंगाची मूळ तर बघा, या टाईपचे क्वेश्चन जेव्हा असते, इथं तोटा आहे, इथं नफा आहे. तर तुम्ही एक लहानपणी एक स्केल बघितली असाल, अशा प्रकारची एक स्केल असते. हे स्केल या स्केलच्या सेंटरमध्ये 0 असते आणि इकडे 1 2 3 4 5. ठीक आहे, ही पॉझिटिव्ह वाली स्केल असते आणि या लेफ्ट साईडला असते -1, नंतर असते -2, नंतर असते -3, नंतर असते -4, नंतर असते -5. ठीक आहे, तर या प्रकारची स्केल असते. जसं आपल्या इकडे जर म्हटलं तुम्हाला म्हणजे तोटा म्हणजे मायनस वाला असते आणि काय नफा म्हणजे काय असते पॉझिटिव्ह वाला. या दोघांच्या मधला डिस्टन्स बघितलं जातं. ठीक आहे, तर तुम्हाला एवढं काही डिटेल मध्ये लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त काय तोटा आणि नफा आणि या दोघांचा जर डिफरन्स जर दिला असेल तर तुम्हाला तोटा आणि नफा यांना प्लस करायचा आहे. 10 आणि 5 झाले 15, तर 15% हे त्याच्या डिफरन्सच्या बरोबर आहे. तर डिफरन्स किती दिला तुम्हाला? त्याचा डिफरन्स दिला तुम्हाला 1950 रुपये. 1950च्या बरोबर दिला आहे, बरोबर. तर 15% जर एवढा दिला आहे तर 100% म्हणजे किती? आणि हे 100% म्हणजे काय? हे 100% म्हणजे त्या पलंगाची मूळ किंमत आहे. ठीक आहे, किती? करा क्रॉस मल्टिप्लाय आणि आन्सर काढा. ठीक आहे, तर काय होईल? 1950 गुणिला 100 भागेला 15. 15 एक 15, 15 एक 15, किती झाले? 4. 15 2 30, 15 3 45, 0 म्हणजे 130 आणि त्याच्या 2 0 पुन्हा म्हणजे 13,000 रुपये त्या पलंगाची काय होती? मूळ किंमत होती. किती? 13,000 रुपये. मला बघा समजा क्वेश्चन त्या साईडला समजा क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. व्हिडिओला पॉज करा आणि आन्सर काढून कमेंट वाचून कमेंट करा आन्सर. ठीक आहे, तर बघा, एक जुनी मोटरसायकल 20% तोट्याने विकली. जर 11,000 रुपये जास्त घेऊन मोटरसायकल विकली असती तर तर 24% नफा झाला असता. नफा आणि तोटा आणि या दोघांचा डिफरन्स दिलाय. नफा आणि तोटा किती झाला? 24 आणि 20. 24 आणि 20 झाला 44. तर 44% म्हणजे 44% म्हणजे तुम्हाला किती दिलाय? 11,000 दिलेला आहे. तर 100% म्हणजे किती ते कळायचं आपल्याला. त्याच्या मूळ किंमत कळायची आहे. ठीक आहे, करा क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय होईल? 100 गुणिला 11,000 भागेला किती? 44. ठीक आहे, तर 11 एक 11, 11 चौक 44, 4 एक 4, 4 25, 100 होते आणि इथे शिल्लकला 1 आणि 3 0. ठीक आहे, म्हणजे ते 25 आणि त्याच्यावर 3 0. एकच दशक त्याचा 25,000 रुपये त्याची काय झाली? किंमत झाली. पण समोर काय म्हटलंय? झाला 24% नफा झाला असता तर 20% तोट्याने विकताना मोटरसायकलची विक्री किंमत किती? हे तर त्याची 25,000 रुपये काय झाली? ती मूळ किंमत झाली. पण त्याला बी याच्यावर काय करायचं आहे? तोटा पाहिजे म्हणते. की तोटा पाहिजे 20% तोटा पाहिजे. 20% तोटा पाहिजे म्हणजे काय? आपल्याला 25,000चे 80% काढावं लागेल. ठीक आहे, 20% तोटा म्हणजे आपल्याला याच्या 20% कमी करावं लागेल म्हणजे 80% काढून द्यावं लागेल. 0 0 घटला, 0 0 घटला, 100 25 200, 25 200 की 0 आहे 2 0. म्हणजे त्याला तो पलंग 20,000 मध्ये विकावा लागेल. जेव्हा तो पलंग 20,000 मध्ये विकेल तेव्हा त्याला 20% तोटा होईल. ठीक आहे, समजला असेल तर समजा क्वेश्चन बघूया. प्रकार 6 झाला. ठीक आहे, तर प्रकार 6 चालू करू आपण. 6 बघूया. त्याच्या आधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा. की आपण बघूया जाऊ. समजा क्वेश्चन काही दिसत नाहीये. किराणा दुकानातील वजन काटा 250 ग्रॅम ऐवजी 230 ग्रॅम वजन घेतो तर दुकानदारास शेकडा नफा किती होईल? जर तुम्ही पर्सेंटेजचे क्वेश्चन जर बघितले असेल तर पर्सेंटेजचे क्वेश्चन आपण ज्या प्रकारे सॉल्व्ह केले त्या प्रकारे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. काय 250 ग्राम आणि हा किती आहे? 230 ग्राम. या दोघांचा डिफरन्स किती आहे? दोघांचा डिफरन्स आहे 20 ग्राम. 20 डिफरन्स गुणिला 100 भागेला जर नफा होत असेल, नफा म्हणजे काय होते?
100च्या वरचं असेल त्याला आपण नफा म्हणतो, आणि 100 पेक्षा खालचं म्हणजे 100 पेक्षा कमी असेल त्याला आपण काय म्हणतो, तोटा म्हणतो. आपल्याला काय होतं, नफा. नफा म्हणजे काय, ते जास्त वाला. आपण काय करूया, दोघांपैकी कमी वाली व्हॅल्यू. कमी वाली व्हॅल्यू कोणती आहे, कमी वाली व्हॅल्यू 230. 230 चला सॉल्व करायचा. तर दुकानदारात शेकडा नफा किती होईल, म्हणजे आपल्याला आन्सर काढू. ठीक आहे, हा 0 आणि हा 0 कटला, किती झाले 200. 200 ला किती भाग द्यायचा आहे, 23 ने भाग द्यायचा आहे. मला 23चा फळा येते, मग 23चा फळा नाही येत. 23 एक 23, 23 46, 23 एकोणसत्तर, 23 92, 23 53, 23 61, 23 7 100, 23 8 84, 23 8 184, 23 9 207, 200 मोठा झाला, किती करायला 16. ठीक आहे, घेऊ पॉईंट 0. 23 पंचे 150, 23 7 138, 23 7 161, 23 7 161, 23 सगळं करायला लागतं. म्हणजे 8.6%, 8.6% त्याला काय झाला, नफा झाला. 8.6% त्याला काय झाला, नफा झाला. ठीक आहे, पण याआधी तुम्हाला काय करायला पहिले, फाडे पण आला पाहिजे. फाडे करा, लन करा, 30 पर्यंत फाडे लावून करा अजून तुम्हाला. ठीक आहे, तर समजा क्वेश्चन पहा. एक वजन काट्याने 900 ग्राम ऐवजी 1000 ग्राम वजन घेतले. ठीक आहे, तर व्यापारास किती पर्सेंट तोटा होईल, तोटा. ठीक आहे, तर 900 ग्राम ऐवजी त्याने 1000 ग्राम वजन घेतले. डिफरन्स घ्यायचा, डिफरन्स किती आहे, 100. 100 गुणला डिफरन्स गुणिला 100. हे डिफरन्स 100 आला तो वेगळा आहे, पण आपल्याला हमेशा काय करतो आपण, डिफरन्स आपण कन्सेप्ट असतो तो यूज. डिफरन्स गुणिला 100 भागीला तोटा विचारला असेल, तर मोठी व्हॅल्यू. तोटा विचारला असेल तर मोठी व्हॅल्यू. ठीक आहे, आणि नफा विचारला असेल तर काय विचारू आपण, छोटी व्हॅल्यू. छोटी काय घेऊ आपण, व्हॅल्यू. ठीक आहे, तर बघा, डिफरन्स गुणला 100 भागीला तोटा. तोटा म्हणजे काय होती, छोटी व्हॅल्यू. आपण काय करू, छोटी नाही मोठी व्हॅल्यू घेऊ डिवाइड मध्ये. तर 1000 घेऊ आपण. 1 2 3 1 2 आणि हा 3, म्हणजे त्याला काय झाला, 10% तोटा झाला. किती पर्सेंट तोटा झाला, 10% तोटा झाला. त्याला बघा समजा क्वेश्चन. तर समजा क्वेश्चन कसा आहे बघा मित्रांनो, की एक कपडे धुण्याच्या पावडर पिशवीत 2 किलोग्राम ऐवजी फक्त 1800. 2 किलोग्राम म्हणजे किती होते, 2000 ग्राम होते की नाही होते. तर त्याला फक्त किती भेटले, 1850 ग्राम पावडर आली. तर दुकानदारात शेकडा नफा किती हा विचारला. इथं नफा म्हणजे जास्त, भागीला काही आपण कमी वाली पाहिजे. कमी पण इथं 1850, आणि डिफरन्स किती आहे, डिफरन्स आहे 150चा, गुणला किती, 100. ठीक आहे, तर हा 0 घटला आणि हा 0 घटला. तर आता याकडे गाव बघा, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 किती लागलं, 3 5 7 35, म्हणजे किती झाले 300. 300 भागीला 37. तर भाग द्या, याला भाग द्या, आणि याचा आन्सर तुम्ही कमेंट करा. बसत का नाही का शकत, बरोबर आहे, नक्की होणार. आपण याला भाग देऊ, याला आपण भाग देऊ 8 ने. 7 आणि 56, 56 6, 8 5, 8 त्रिक 24, 24 24 24 आणि 5 29. ठीक आहे, म्हणजे 37 8 जा किती होते, 296. तिसरे कडले पॉईंट 4, इथे घेतला पॉईंट, इथे घेतला 0, म्हणजे 8.1 समथिंग पर्सेंट मध्ये आन्सर येतं. 8.1%. त्याचं काय आन्सर राहील, शेकडा नफा होईल त्याला. ठीक आहे, 8.1. चला बघा, समोर प्रकार चेंज झाला. समोर प्रकार कोणता आहे, प्रकार 7. तर एक दुकानदार 35 रुपये छापील किमतीच्या पेनवर 20% सूट देतो. तर ग्राहकाला तो पेन कितीला पडेल. ठीक आहे, तर 35% म्हणजे 35 रुपये म्हणजे काय, 100% झाली, आणि त्याला 20% सूट दिली. 20% सूट दिली म्हणजे काय, ग्राहकाला पडेल तो 80% मध्ये. ठीक आहे, तर 80% म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लाय करा. ठीक आहे, 32 गुणिला 80 भागीला 100. 20 चोक 80, 20 पंचे 100, आणि 32 गुणिला 4, 4 गुणे 8, 4 त्रिक 12 भागीला किती 5. त्या भाग 256, आणि 25.6 येईल का, 128 डबल किती 256, आणि 5 डबल 10 म्हणजे 25.6. 25.6% काय होईल त्याला, ग्राहकाला पेन. तर ग्राहकाला तो पेन किती मध्ये पडेल, 25.6 मध्ये तो पेन पडेल, म्हणजे 25.6 मध्ये तो पेन पडेल. ठीक आहे, आता समजा क्वेश्चन बघा, की एका वहीची दर्शनी किंमत किती आहे, 75 रुपये. दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत. ठीक आहे, किती आहे, 75 रुपये. तर 75 रुपये काय झाली, आपली झाली 100% झाली. ठीक आहे की नाही, त्यावर 25% सूट दिली. आज 25% सूट दिली म्हणजे आपल्याला 75% मध्ये भेटेल. ठीक आहे, तर ग्राहकाला ती वही कितीला भेटली,
ग्राहकाला भेटली 75%, म्हणजे 75% किती, क्रॉस मल्टिप्लाय करा, 75 गुणिला 75 भागीला किती 100, बरोबर आहे. 7 8 56 आणि 2 0, सॉरी ठीक आहे, 7 8 56 आणि 25 भागीला किती आहे 100, 2 पॉईंट म्हणजे 56.25 रुपयाला, 56.25 रुपयाला ती वस्तू भेटून जाईल कोणाला, ग्राहकाला. मी कसं केला, 75 गुणिला 75 म्हणजे 75चा स्क्वेअर, ठीक आहे, भागीला 100 म्हणजे 2 घराच्या पहिल्या काही पॉईंट आहे, ठीक आहे. 75चा स्क्वेअर काय काढायचा, 75चा स्क्वेअर जर काढायचा असेल त्याच्यापेक्षा एक संख्या मोठी, 7 गुणिला 8, 7 गुणिला 8 म्हणजे किती झाले 56, 7 8 56 आणि 5चा वर्ग म्हणजे 25, भागीला 100 असल्या कारणाने 2 नंबरचे पहिले पॉईंट, 56.25, ठीक आहे. तर 56.25 मध्ये ते ग्राहकाला ते पडेल वस्तू. तर चौदा क्वेश्चन काय की रमेश ड्रॉइंग स्टोअर्स ने 820 रुपये दर्शनी किमतीच्या बॅगवर काही सूट दिली व ग्राहकास बॅग 615 ला विकली, तर दुकानदाराने किती % सूट दिली. आता बघा 820 हे काय 100% आहे, बरोबर आहे की नाही आहे. व ते ग्राहकास बॅग 615 रुपयाला भेटली, तर 615 हे किती % आहे, ठीक आहे. 820 अगर 100% आहे, 615 किती % आहे, क्रॉस मल्टिप्लाय करू आपण, असं काढून घे, ठीक आहे. 100 गुणिला किती 615 भागीला किती 820, द्या भाग, भाग देता येईल आपल्याला. हा जर घटला आणि हा जर घटला, 2 पंचे 10, 2 चौक 8 आणि 2 एक 2. आता भाग देता येईल का, याला भाग भाग देता येईल का, एकेचाळीस याला भाग जाईल का, 41 याला भाग 5 15, ठीक आहे. आपण 41 ला 15 ने मल्टिप्लाय करून बघू, जर भाग केला तर ठीक आहे. 15 एका 15, 15चा 5 कॅरी 1, 15 चौक 60 आणि 61, अरे भाग गेला, म्हणजे 41 15 615, 15 चौक 60, 15 75, 15 चौक 60, 15 5 75, म्हणजे 615 हे किती आहे 75% आहे. 100 पेक्षा किती कमी आहे, तर 100 मायनस 75 करा तर 25%, तर 25% सूट दिली होती. तर बघा आपला आन्सर किती आला 75, 75 एक 100 किती 100 पेक्षा किती कमी आहे, 100 पेक्षा किती कमी आहे, 100 पेक्षा 25 कमी आहे, तर 25% सूट दिली गेली आहे, समजलं का. जर ते 100च्या वरचं असते किती ते वाढ दिली असते आपल्याला, ठीक आहे. तर बघा समोरचा क्वेश्चन बघूया. तर एका दुकानदाराने 45 रुपये छापील किमतीचा पेन ग्राहकास 32 रुपयाला विकला, तर ग्राहकाला शेकडा सूट किती मिळाली, तर 45 रुपये हे काय झाली 100%, तर 32 रुपये हे किती %, 32 रुपये किती % करा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 100 गुणिला 32 भागीला किती 45, 5 9 45, 5 दुने 10 आणि 0, पुन्हा कटते का नाही कटत, 32 दुने 64 भागीला किती 9, 64 भागीला 9, सॉरी 47 भागीला 9, 9 एक 9, 9 2 18, 9 7 54, 9 7 54, 9 7 63, 9 63 1 आणि 0, 9 1 9, मित्राला 1 पॉईंट, इथं पॉईंट घेऊ, इथं पॉईंट घेऊ, इथे घेऊ 0, म्हणजे 71.11, म्हणजे किती सूट मिळाली म्हटलं, हे आपल्याला विचारलं. 100 पेक्षा किती कमी आहे, तर 100.00 घेऊन घेऊ आणि यातून आपल्याला 71.1 मायनस करायला लागेल. 10 1 गेला 9 कॅरी 1, इथं पॉईंट 10 2 गेले 8 कॅरी 1, 10 किती 7 8 गेले किती 28.9, म्हणजे 28.9% सूट दिली गेली होती, ठीक आहे. 100 पेक्षा किती कमी, 28.9 कमी, म्हणजे 28.9 हे काय त्याची सूट आहे, ठीक आहे. समजलं याच्यावर, व्हेरी गुड, समजला. समजा क्वेश्चन बघूया. समजा प्रकार 8 लागला, आता 8 प्रकारामध्ये आपण पोहोचलोय, बरोबर. तर बघा एक दुकानदार कपड्याच्या छापील किमतीवर 30% सूट देतो, तरीही त्याला 15% नफा कमीतो, म्हणजे 30% सूट देतो तरीही तो 15% नफा कमीतो. तर कपड्याची छापील किंमत 9,200 रुपये असेल, तर कपड्याची खरेदी किंमत किती. बघा काय म्हटलंय, 30% सूट देतो, कशावर देतो, कपड्याच्या छापील किमतीवर. छापील किंमत किती आहे, छापील किंमत आहे 9,200 रुपये, तर 9,200 वर त्याने किती सूट दिली, 30% सूट दिली. 30% सूट म्हणजे ते वस्तू किती विकली 70% मध्ये, बरोबर आहे. 0 आपला हा 1 0 आणि हा 1 0 आपला, ठीक आहे. 1 0 7 1 7 7 2 14 4 कॅरी 1, 7 9 63 आणि 64, म्हणजे ती वस्तू 6,440 ची आहे.
ठीक आहे. आणि 6,440 ची वस्तू जरी विकतो तर त्याला 15% काय होतंय, 15% त्याला नफा होतो. म्हणजे 15% म्हणजे काय, ते 115% झाली. आपल्याला कळायची आहे कपड्याची खरेदी किंमत म्हणजे काय, 100%. तर 100% किती करा क्रॉस मल्टिप्लाय. तर 100% किती करा क्रॉस मल्टिप्लाय. ठीक आहे. 6440 गुणिला 100 भागिला किती, 115. त्या भाग 5 पासून 10 आणि 0. 5 पासून 10 आणि इकडेला 5 एक 15. बरोबर आहे. हा, ठीक आहे. मला 23 बडा 23 एक 23, 23 46, 23 3 70. तुझे काम नाही. तो 23 एक 23, 23 दुने 46, 64 मायनस 64 मायनस 46. 14तून 6 गेले किती राहिले, 8. कॅरी 1 4 आणि 5 आहे ना, म्हणजे 18. 18 आले आणि 18 वर आले पुन्हा 4. 23 पंचे 115, 23 सत्ता 123, 23 8 184, 23 8 184 आणि हा 0. ठीक आहे. आणि 20 म्हणजे 280 गुणिला 20, 28 गुणे 56 आणि 2 0. म्हणजे ती वस्तू 5,600 रुपयाला खरेदी केली होती. म्हणजे खरेदी किंमत किती आहे, 5,600 रुपये ही खरेदी किंमत होती. ठीक आहे. समजा क्वेश्चन पहा. समजा क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे की 18,000 रुपये छापील किमतीवर दुकानदाराने 25% सूट दिली. ठीक आहे. तर 18,000 ही छापील किंमत आहे. ठीक आहे. त्याच्यावर 25% सूट दिली म्हणजे ती वस्तू विकण्यात किती गेली, 75% मध्ये. 1 2 1 2. ठीक आहे. 1 0 आहे, 0 लिहिला. 18 पंचे 90, 90चा 0, 9. 18 18 पंचे 90, 18 पंचे 90, 18 26, 126 आणि 6 म्हणजे 135. म्हणजे एवढ्याला ते 13,500 ते आहे. तर ही दुकानदारास 12.5% नफा मिळतो. म्हणजे 13,500 रुपयाला ती वस्तू विकली तरी 12% म्हणजे 112.5. 12% नफा म्हणजे 12 प्लस करा, 112.5. तर वस्तूची खरेदी किंमत काय असते, 100%. 100% किती करा क्रॉस मल्टिप्लाय. 13,500 गुणिला किती, 100 भागीला 112.5. आता काय करायचं, भाग द्या. काय करायला लागेल, दुसरा ऑप्शन काय, भाग द्या. भाग कसा देऊ आपण, पहिली गोष्ट हा पॉईंट जो आहे तो पॉईंट विसरून जा, पॉईंट आहे म्हणून. ठीक आहे. मग काय होईल, 5 5 पाजून 10 आणि 0. 5 1 5 पाजून 10. ठीक आहे. चित्राला 1 एकावर 2 म्हणजे पाजून 10, 5 आणि 5 25. पुन्हा 5 चोक 20, 5 चोक 20 आणि 5 25. ठीक आहे. आणि 45 1 45, 5 90 आणि 75 135. बरोबर. आणि 4 3 किती, 12. 4 3 12, 4 3 12 आणि 2 0 राहिले होते, म्हणजे 1200. आणि भागीला 1 पॉईंट होता, म्हणजे 1 पॉईंट म्हणजे 120. ठीक आहे. तर खरेदी किंमत किती, काहीतरी मिस्टेक केली अरे आपण. सॉरी, हा पॉईंट आहे. हा पॉईंट आपण काढला म्हणजे 10 ने मल्टिप्लाय केलं, 10 ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे असं होऊन जाईल. ठीक आहे. हा पॉईंट नाही ना. ठीक आहे. म्हणजे एका दशक हजार तर वस्तूची खरेदी किंमत किती होती, तर 12,000 रुपये. तर 12,000 रुपये ती वस्तूची काय होती, खरेदी किंमत होती. समजलं. ठीक आहे. तर बघून घ्या, कॅल्क्युलेट करा. बरोबर. ऍक्च्युली आपण इथं आपण 10 ने जर मल्टिप्लाय केलं आणि इथे 10 ने मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट निघून जाईल. म्हणजे जे आन्सर आहे त्या आन्सरला वरती 10 ने मल्टिप्लाय होईल की नाही, होईल. ठीक आहे. तर समजा क्वेश्चन प्रकार 9 लागला. आता समोरचे प्रकार जे आपण समोरचे प्रकार समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्याच्यामध्ये तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल, आवडला असेल, तर तुम्हाला समजून झाला असेल टेक्निक्स ट्रिक्स. ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा.